ड्रायव्हर आमच्या कारवाई केला ते भारत पाठीमागे ह्या लोकांच्या सगळ्यांच्या कोटगिरी पत्तेवार ह्यांच्या सगळ्या रजिस्ट्र्या खोट्या आहेत. मी सिद्ध करून दाखवतो. आणि हे जे लोक आहेत ना, हे शिंदे, दत्तात्रय शिंदे ते देशमुखपर्यंत हे सगळे ओपन स्पेसमध्ये बसलेले आहेत. मी त्यांना सगळे पुरावे दिलो. अजून आनंदाची गोष्ट मित्रांनो, थोडं इकडे चला, थोडं पहिले आम्हाला माहिती द्या. माझ्याकडे नाही, त्यांनी पहिले आम्हाला आमचं काम आम्हाला करणार. तुम्ही फक्त येत काय त्यांच्यापेक्षा मी तुम्ही कोर्टात मला कोणत्याही आदेश दाखवा, काम थांबवा, तुम्ही थांबवा. कॅबिनेट दाखवलं ना. तुमची अकाउंट ह्या लोकांच्या सगळ्यांच्या कोटगिरी पत्तेवार ह्यांच्या सगळ्या रजिस्ट्र्या खोट्या आहेत. मी सिद्ध करून दाखवतो. आणि हे जे लोक आहेत ना, हे शिंदे, दत्तात्रय शिंदे ते देशमुखपर्यंत हे सगळे ओपन स्पेसमध्ये बसलेले आहेत. मी त्यांना सगळे पुरावे दिलो. अजून आनंदाची गोष्ट मित्रांनो, थोडं इकडे चला, थोडं मी सुधाकर गोपीनाथराव टाक, सर्वे नंबर 64मधील 60/363चा मालक 2010पासून आहे. मी नियमित मंडपाचा टॅक्स दरवर्षी 50 ते 55,000 भरतो. माझी 7/12वर देखील नोंद आहे. सर्वप्रथम हे शिंदे परिवार ह्या भागातील काही लोक की 2025ला कोर्टात गेले होते. कोर्टामध्ये गेल्यानंतर पहिली पार्टी मनपा आहे, दुसरी पार्टी टाउन प्लॅनिंग ऑफिसर आहे आणि तिसरा मी आहे. कोर्टाचा असा कोणताही रस्ता करावा असा आदेश नाही. त्यांना एक्झिबिट 5च्या आधारे त्याला एवढं सांगितलं, त्याला जाण्या येण्याच्या रस्त्यामध्ये तुम्ही अडथळा करू नका. मी जाण्या येण्याच्या रस्त्यामध्ये अडथळा केला नाही, पण मनपाने नियमानं आम्हाला कोणती सूचना, कोणती नोटीस न देता 2-4 JCB आणले, 100 लोकांची पोलीस यंत्रणा आणली, आम्हाला धक्काबुक्की केली आणि आम्हाला त्रास दिला. माझं म्हणणं काय, तुमचा DP प्लॅन आहे ना 60 मीटरचा, ते मला मान्य आहे. 2004ला DP प्लॅन झाला आणि 2026पर्यंत तुम्ही का झोपा घेतला का? दुसरी गोष्ट, आज आम्ही 60/363चा प्लॉट तुम्हाला द्यायला तयार आहेत, पण तुमचा DP प्लॅन कुठून आहे हे तर आम्हाला दाखवा. 60 मीटरचा DP प्लॅन कुठून हे तर दाखवा. ह्या महानगरपालिकेनं केलेल्या कामाचा मी निषेध करतो. समाज बांधवांनो, मित्र, अजून आहे का, ह्या भागातील सर्व रस्ते मालक ज्यांनी तक्रार दिली ते बेकायदेशीर आहेत. दत्तात्रय शिंदे असो, रामोड असो, सिंगेवार असो, शिंदे असो, चौधरी असो किंवा हे कडून जे काम चाललं पूर्णतः बेकायदेशीर आहे. ह्या काम करण्याबद्दल कोणताही आदेश नगरपालिकेचा झालेला नाही आहे. इथं हजर असणारे अधिकारी कोणताही आदेश दाखवत नाहीत. कोर्टाने त्यांना रस्ता करण्याबद्दल कोणताही आदेश केलेला नाही आहे.
ही मालमत्ता जे आहे ते 60/365ची जागा सुधाकर गोपीनाथराव टाक यांच्या मालकीची आहे. सन 2010मध्ये त्यांनी विकत घेतली. त्यांच्या नावानं नगरपालिकेचं रेकॉर्ड आहे. नियमित कर भरलेला आहे. कोर्टाने रस्ता करावा असा कोणताही आदेश केलेला नाही आहे. हे सगळं बेकायदेशीर काम नगर परिषदेमार्फत चाललं आहे. पोलीस यंत्रणा एक जवळपास 100 लोक पोलीस जमा घेऊन आलेत. 2 जे आहेत ते पोकलँड घेऊन आलेत. नगरपालिकेची 100-200 लोकांची यंत्रणा हे फक्त बेकायदेशीर कामासाठी आलेली आहे. आणि हे जे आहे ते मगरुरीच्या बराबर कोणताही न्यायालयाचा आदेश नसताना बेकायदेशीर काम करत आहे.